सुप्रभात सगळ्यांना। बघता बघता आपल्याला हा शेवटचा आठवडा आपला चालू आहे। 21 तारखेला ज्या महिलांना जमेल त्यांनी नक्की संस्थेमध्ये या आणि तिथे योगाभ्यास करा। त्या वातावरणाचा एक अनुभव वेगळा येतो, तो घ्या। आजचा अभ्यास आपण अतिशय सोपा असा निवडलेला आहे की हा सर्वांना करता येईल असा अभ्यास आहे। ज्यांना उभं राहून शक्य नसेल त्यांनी खुर्चीत बसून सुद्धा हा केला तरी चालेल। अतिशय सोपा पण परिणामकारक, कारण आत्तापर्यंत आपण अनेक हालचाली शिकलेलो आहोत सांध्यांच्या, तर त्यातल्याच काही योगिक प्रक्रिया आपण आज घेणार आहोत आणि त्या योगिक प्रक्रिया रोज करून त्याच्यामध्ये एक मुद्रांचा अभ्यास आज आपण करणार आहोत, हस्तमुद्रांचा। या हस्तमुद्रांचा सुद्धा आपल्या सांध्यांना खूप चांगला उपयोग होतो। तर त्या हस्तमुद्रांचा आपल्या सांध्यांसाठी कसा आपण उपयोग करून घेतला पाहिजे तेही आजच्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत। तर हे थोडंसं आगळं वेगळं असं आजचं सेशन आहे, तुम्हाला मजा येईल। आजच्या योगाभ्यासाला आपण सुरुवात करूया। पाठीचा कणा सरळ, मान सरळ, त्रिवार ओंकार आणि प्रार्थना आपण म्हणणार आहोत। पूर्ण लक्ष श्वासावर। ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानता देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते। सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची, दंडस्थितीमध्ये यायचं आहे। ज्यांना दंडस्थितीत उभं राहणं शक्य नसेल त्यांनी खुर्चीत बसून हा अभ्यास केला तरी चालणार आहे। तर दंडस्थितीमध्ये पहिल्यांदा दोन्ही हात जे आहेत ते आपल्या कमरेवर ठेवायचे आणि आपण पहिल्यांदा मानेच्या हालचाली करणार आहोत। आत्तापर्यंत आपण ज्या हालचाली शिकलो आहोत तर त्या आपण आज एकत्रितरित्या करून बघणार आहोत, म्हणजे मग ओळीने सगळ्या सांध्यांच्या हालचाली तुम्हाला कळतील आणि हे सांधे जे आहेत त्या ठिकाणी आता तुम्ही कसं लक्ष द्यायचं हे तुम्हाला कळलेलं आहे। तर पहिल्यांदा मानेची हालचाल पुढे मागे अशी आपण मानेची हालचाल आपण करणार आहोत। पहिल्यांदा मान सावकाश आपल्याला पुढे आणायची आहे, हनवटी कंठकुपामध्ये येईल या पद्धतीने आणायचा प्रयत्न करा। मागे स्पाईन उचलल्यासारखं वाटेल तुम्हाला। सावकाश मान मागे न्यायची आहे। प्रत्येक हालचाल आपण आज 5 वेळा करणार आहोत। खालचा जबडा जो आहे तो सैल पडू देऊ नका, दात एकमेकांवर टेकलेले ठेवा। गळ्याच्या तिथे जो ताण येतोय त्यावर लक्ष केंद्रित करा। सावकाश पुन्हा मान पुढे आणा। ज्यांना मानेचे मागे नेणं किंवा पुढे घेणं सांगितलेलं नाही त्यांनी ते करू नका। आपल्या ज्या मर्यादा आहेत त्या लक्षात ठेवून करा। पुन्हा सावकाश मान मागे न्यायची आहे। श्वासाचं आपण इथे कुठलंही नियंत्रण दिलेलं नाही आहे। पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन। पुन्हा सावकाश मान मागे न्या। तिसऱ्यांदा आपण हालचाल करतोय, 5-5 वेळेला आपण करतोय। आता चौथ्यांदा हालचाल करायची आहे। मान सावकाश पुढे आणायची आहे, कुठेही झटका द्यायचा नाही, सावकाश मागे न्यायची आहे। 5व्यांदा हालचाल करायची आहे, अतिशय सावकाश करा। कुठल्या स्नायूंवर ताण दाब येतोय त्याकडे लक्ष द्या। ह्याच्यामध्ये कमरेची वगैरे हालचाल करायची नाही आहे। डोळे मिटून जरी ह्या हालचाली केल्या तर तुम्हाला कुठे कुठे ताण दाब येतो ते बरोबर आपल्याला कळतं।
आता आपल्याला मान वाकवायची आहे. तर पहिल्यांदा आपल्याला उजवीकडे मान वाकवायचे, कान खांद्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. एका बाजूला खूप ताण जाणवेल त्याकडे लक्ष द्या. खांदा वर उचलायचा नाही आहे, कमरेतून वाकायचं नाही आहे. सावकाश मान सरळ करायची. आता मान ही दुसऱ्या बाजूला वाकवायची आहे. कान खांद्याला लागेल, मग कान खांद्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. खांदा वर उचलू नका. सावकाश मान सरळ. कुठे कुठे एका बाजूला ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. ह्या हालचाली तुम्ही रोज केल्या तर आपल्याला मानेचे जे पुढे जाऊन होणारे आजार आहेत ते होणार नाहीत. अतिशय सावकाश करायचं, कुठेही झटका द्यायचा नाही. एका बाजूला जो ताण येतोय त्याकडे लक्ष द्यायचं. हे विशुद्धी चक्र मानेच्या तिथे पाठीमागे असतं, ते सुद्धा ॲक्टिवेट व्हायला याने मदत होणार आहे. तिसरी हालचाल करायची, तिसऱ्यांदा करायचं आहे. सावकाश तिसऱ्यांदा ही हालचाल करायची आहे. एकदा डावीकडे एकदा उजवीकडे. जास्तीत जास्त कान टेकवायचा प्रयत्न करा, म्हणजे मग तो ताण बरोबर जाणवतो एका बाजूला. त्या ताणाकडे लक्ष द्या, कुठे कुठे ताण जाणवतोय. आपण पहिल्या दिवशी केलेल्या हालचाली आणि आज करत असलेल्या हालचाली याच्यामधला फरक तुम्हाला जाणवेल. म्हणून आज आपण पुन्हा या हालचाली घेत आहोत की तो फरक तुम्हाला कळावा. पुन्हा सावकाश शेवटची लास्ट टाईम सरळ करायची आणि दुसऱ्या बाजूने. आता आपल्याला मान जी आहे ती वळवायची आहे. तर जास्तीत जास्त मान उजवीकडे वळवायची. हनवटी जी आहे ती खांद्याच्या रेषेत येईल इतकी मान वळवण्याचा प्रयत्न करा. मानेच्या स्नायूंना जो पीळ जाणवतोय त्याकडे लक्ष द्या. पुन्हा मान सरळ. आता मान आपल्याला दुसऱ्या बाजूला वळवायची आहे. जास्तीत जास्त वळवा. हनवटी जी आहे ती खांद्याच्या रेषेत आली पाहिजे. सावकाश मान सरळ. दुसऱ्यांदा करायचं आहे. सावकाश मान वळवायची आहे. पुन्हा सावकाश मान सरळ. दुसऱ्या बाजूला वळवा. सावकाश मान सरळ. पुन्हा एकदा. तिसऱ्यांदा. सावकाश सरळ वळवा. आपल्या स्पाईनकडे लक्ष द्या. स्पाईनला आपल्या काय जाणवतंय त्याकडे लक्ष द्या. मानेच्या स्नायूंकडे लक्ष द्या. मानेला जोडलेले जे मणके आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. पुन्हा एकदा. लास्ट टाईम. हे आवर्तन, शेवटचं आवर्तन पूर्ण करायचं आहे. सावकाश मान वळवायची आहे आणि सावकाश पुन्हा सरळ करायची आहे. आता मान पुढे मागे आपल्याला करायची आहे. हनवटी पुढे आणायची आणि मागे न्यायची. हनवटी पुढे आणा, मागे न्या. ह्या पद्धतीने मानेची हालचाल करायची आहे. हनवटी पुढे आणा, मागे न्या. पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे. आता दोन्ही हात आपले कानाच्या जवळ असे ठेवा आणि एकदा मान डावीकडे उजवीकडे अशी हलवायची. सावकाश हलवा. हाताकडे मान आणायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश हात खाली. आता आपल्याला खांद्यांची हालचाल करायची. खांदे कानापर्यंत वर न्यायचे आणि खाली टेकवायचे. कानापर्यंत वर न्या, खाली ढकला. जमिनीच्या दिशेने ढकलायचे. पुन्हा वरती कानापर्यंत जमिनीच्या दिशेने ढकलायचे. कानापर्यंत न्यायचे, जमिनीकडे ढकलायचे. हे आपलं 5 वेळा करून झाल्यानंतर खांद्याची मागून पुढे अशी गोलाकार खांदे फिरवायचे. सावकाश खांदे वरती कानापर्यंत न्यायचेत, मागे न्यायचेत आणि पुढे आणायचे.
5 वेळा करायचे. त्यानंतर आता आपल्याला पुढून मागे न्यायचेत खांदे. पुढे आणायचे, मागे न्यायचे, पुढे मागे वरती खाली, या पद्धतीने खांदे विरुद्ध बाजूनी फिरवायचे. त्यावेळेला आपल्या मानेला जोडलेल्या मणक्यांकडे आणि खांद्याच्या सांध्यांकडे लक्ष केंद्रित करायचे. खांद्याच्या सांध्याला आणि खांद्याचे स्नायू यावर लक्ष केंद्रित करायचे. यानंतर आपला दोन्ही हात जे आहेत ते हाताची बोटं खांद्यावर ठेवायची आहेत आणि टोक जुळवायचं आहे पुढे कोपराचं. सावकाश श्वास घेत घेत वरती न्या कोपरं, श्वास सोडत सोडत खाली आणा. हे श्वासाबरोबर करा. आता इथे 5 राऊंड करा. 5 राऊंड क्लॉकवाईज, 5 राऊंड अँटी क्लॉकवाईज. पुढून मागे 5 राऊंड आणि मागून पुढे 5 राऊंड. सावकाश फिरवायचे. पूर्ण लक्ष खांद्यांचे स्नायू, मानेचे स्नायू यावर लक्ष केंद्रित करायचे. सावकाश करायचे. आता विरुद्ध बाजूने करायचे. खालून वरती न्यायचे, पुढे आणायचे. वरती नेताना श्वास घ्या, खाली आणताना श्वास सोडा. या पद्धतीने करा. सगळं तुमचं पाठ, मान ही मोकळी होईल आणि ती जाणवते आपल्याला मोकळी झालेली. त्याकडे लक्ष द्या. पाच वेळा करून झाल्यानंतर हात खाली आणायचे. आता आपल्याला खांद्यांचीच अजून एक हालचाल करायची. जसे आपले हात आहेत तसेच नॅचरली वरती न्यायचे. हाताचे तळवे बाहेरच्या दिशेने येतील आणि उलटा नमस्कार येईल आणि सगळी चारी बोटं आणि अंगठा उलटा जोडलेला, म्हणजे हाताचा मागचा भाग जोडलेला. थोडेसे हात कानापासून मागे न्या. सावकाश खाली आणा, श्वास सोडत सोडत. आता श्वास घेत घेत सावकाश हात वरती न्या. उलटा नमस्कार. सगळं शरीर वरती खेचून घ्यायचं, ताणून घ्या. ताणावरती उलटा नमस्कार. सगळं बोटं एकमेकांना टेकवा, म्हणजे मग एक वेगळा ताण तिथे जाणवेल. सावकाश पुन्हा खाली आणा. पाठीचे सगळे स्नायू मोकळे होतील खाली आणताना. म्हणजे खांदा, पाठ या सगळ्याला याचा उपयोग होणार आहे. हातातली ताकद वाढणार आहे. सगळं शरीर वरती ताणून घ्यायचं आहे. स्पाईनचं आपली अलाइनमेंट चांगली होणार आहे. घ्या वरती ताणून. सावकाश श्वास सोडत सोडत खाली आणा. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत वरती न्या. श्वास सोडत सोडत सावकाश खाली आणा. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत वर न्या. श्वास सोडत सोडत सावकाश खाली. आता आपल्याला हाताच्या कोपरांच्या हालचाली करायच्या आहेत. हात पुढे आणायचे आहेत आणि खांद्यावर ठेवायचे. पुन्हा सावकाश पुढे ताणायचे. पुन्हा सावकाश खांद्यांवर बोटं येतील या पद्धतीने ठेवायचे. तिसऱ्यांदा करायचे. सावकाश कोपरांची हालचाल आपण करतोय. पुन्हा सावकाश पुढे खांद्यावर. आता आपल्याला मनगटांची हालचाल करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला हाताची कोपरं ही बाहेरच्या दिशेने आणि मूठ वळायची व्यवस्थित आणि मनगटं या पद्धतीने ठेवायचे आपल्या जवळ. आणि त्यानंतर आपल्याला क्लॉकवाईज आतून बाहेर आणि बाहेरून आत
आतून बाहेर 5 वेळेला फिरवा. फक्त मनगटांची हालचाल होणार आहे इथे. कुठे कुठे ताण येतोय बघा. वेगवेगळ्या स्नायूंवर ताण जाणवेल आपल्याला, मनगटाच्या जवळच्या हाताच्या स्नायूंवर. आणि 5 वेळेला बाहेरून आत. सावकाश हालचाल करायची आहे. एकदा आतून बाहेर आणि एकदा बाहेरून आत. या पद्धतीने 5-5 वेळेला एकेका बाजूनी हालचाल आपण करतो आहोत. मनगटांची हालचाल 5-5 वेळेला झाल्यानंतर हात खाली आणायचे आणि मग आपल्याला कमरेची हालचाल करायची. तर आधी आपण ट्विस्टिंग करणारे. दोन्ही हात छातीजवळ ठेवायचे, तळवे जमिनीला समांतर. आता मागे जाताना आपल्याला उजवीकडे मागे जाताना श्वास सोडत सोडत जायचे. चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडत सोडत उजवीकडे वळायचे. त्यावेळेला उजवा हात फक्त सरळ करायचा. जास्तीत जास्त वळायचा प्रयत्न करा. पावलं वळवायची नाहीत. पावलं एकमेकांना समांतर ठेवा. दोन्ही पावलं एकमेकांना समांतर. आता श्वास घेत घेत सरळ व्हायचे. श्वास सोडत सोडत डावीकडे जायचे. श्वास सोडत सोडत डावीकडे. पीळ बसला पाहिजे. स्पाईनला, पोटाला पीळ बसला पाहिजे. कमरेचा वरचा भाग फक्त वळवायचा आहे. पायापासून कमरेपर्यंतचा भाग स्थिर ठेवायचा आहे. श्वास घेत घेत सरळ व्हायचे. श्वास सोडत सोडत उजवीकडे. श्वास घेत घेत सरळ. श्वास सोडत सोडत डावीकडे. श्वास घेत घेत सरळ. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत सरळ. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत सरळ. लास्ट टाइम. श्वास सोडत सोडत उजवीकडे. श्वास घेत सरळ. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत सरळ. छान. आता हात खाली न्यायचे. आता आपल्याला कमरेची साईड बेंडिंगची हालचाल करायची आहे. आपण ट्विस्टिंगची केली. एक हात कमरेवर येईल. डावा हात कमरेवर, उजवा हात वरती ताणून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त ताणून घ्या आणि आपल्याला फक्त डावीकडे, आपल्या खांद्याच्या रेषेमध्ये डावीकडे, खांदा थोडा मागे स्ट्रेच करा, डावा खांदा. आणि आपल्याला डावीकडे खाली त्याच लाईनमध्ये जायचं आहे. पुढे झुकायचं नाही आहे. श्वास सोडत जायचं आहे. श्वास एका बाजूला व्यवस्थित ताण येईल पायापासनं बोटांपर्यंत हाताच्या. श्वास घेत सरळ. पुन्हा श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत सरळ. श्वास सोडत खाली. श्वास घेत सरळ. श्वास सोडत खाली. श्वास घेत सरळ. श्वास सोडत खाली. श्वास घेत सरळ. लास्ट टाइम. सावकाश श्वास सोडत खाली आणि श्वास घेत सावकाश सरळ. हात खाली आणायचा आहे. आता तो हात कमरेवर ठेवा आणि दुसरा हात वरती ताणून घ्या. थोडंसं मागे सरक. तुझा हात वरचा दिसत नाही. श्वास घेत सावकाश हात वरती. श्वास सोडत खाली वाकायचं आहे. जास्तीत जास्त खाली वाका. श्वास घेत सरळ व्हायचं आहे. श्वास सोडत खाली वाकायचे, साईडला वाकायचे उजवीकडे. श्वास घेत सरळ. श्वास सोडत कमरेतून वाका. श्वास घेत सरळ व्हायचे. पुन्हा श्वास सोडत खाली. श्वास घेत सरळ. श्वास सोडत खाली. श्वास घेत सरळ. लास्ट टाइम. श्वास घेत
श्वास सोडत खाली या, श्वास घेत वर या. आता हात कमरेवर ठेवायचे, दोन्ही हात कमरेवर ठेवा. आता आपल्याला पुढे पाय एकमेकांना समांतर आणि खांद्या इतकं अंतर घे पायामध्ये, एकमेकांना समांतर पावलं. आता चालू असलेला श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत हिप जॉईंट्समधनं खाली वाकायचं आहे. पाठीचा कणा सरळ ठेवत पुढे वाकायचं आहे. सावकाश श्वास सोडत सोडत पाठीचा कणा सरळ ठेवत पुढे वाकायचं आहे आणि मग पुढे वाकून झाल्यावर डोकं गुडघ्याकडे न्यायचं आहे. गुडघे सरळ ठेवायचे आहेत. पायाला मागच्या बाजूने भरपूर व्यवस्थित ताण येतो. इथे हिप जॉईंट्सची पण हालचाल ह्याच्यामध्ये होते. गुडघ्यासाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होतो. आता सावकाश श्वास घेत घेत वर या आणि सावकाश श्वास सोडत सोडत मागे जा. पुन्हा सावकाश श्वास सोडत सोडत पुढे वाका. श्वास घेत वर या आणि श्वास सोडत पुढे वाका. सावकाश करायचे. आपण ही हालचाल 3च वेळा करणार आहोत. खाली गेल्यानंतर मग डोकं गुडघ्याकडे न्यायचं. बरोबर आपल्याला ताण जाणवतो पायापासून कमरेपर्यंत. सावकाश श्वास घेत घेत वर या. पोटातून वाकायचं नाही आहे. हिप जॉईंट्समधनं पाठ सरळ ठेवून वाकायचं. परत श्वास सोडत सोडत मागे जाताना पोटावर जो ताण येतोय, गळ्यावर ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. पायापासून कमरेपर्यंतचा भाग स्थिर ठेवायचा, तरच तो ताण जाणवेल. श्वास घेत वर यायचा. तिसऱ्यांदा करायचं आहे, लास्ट टाईम. सावकाश श्वास सोडत सोडत खाली जा. डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे आणि श्वास सोडत सोडत मागे जायचं आहे. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हा. आता हात खाली आणा. आता आपण आपले हिप म्हणजे कमरेचा सांधा मोकळा करण्यासाठी एक हालचाल आपण करणार आहोत. हात कमरेवर ठेवा. आता आपल्याला उजवा पाय वरती उचलायचा. उजवा पाय वरती उचला. आता बाजूला न्यायचा आहे. 90 डिग्रीमध्येच ठेवा. पुन्हा आपल्याला पूर्ववत आणायचं आहे आणि खाली आणायचं आहे. ह्याच्यामध्ये श्वासाचं नियंत्रण नाही आहे. आता डावा पाय वर उचलायचा. ह्याच्यामध्ये आपली हिप जॉईंट ओपन करण्याची ही हालचाल आहे. त्यानंतर बाजूला न्यायचं आहे. ही भिंतीला टेकून पण तुम्ही करू शकता. जर तुम्हाला बॅलन्स होत नसेल तर तुम्ही भिंतीला टेकूनसुद्धा ही हालचाल करू शकता. पुन्हा करायची आहे. ही पण हालचाल आपण 5 वेळेला करणार आहोत. उजव्या पायाने आपण करतोय. उजवा पाय खाली आणा. आता डावा पाय वर उचला 90 डिग्रीमध्ये. बाजूला न्या. पुन्हा सरळ करा. खाली आणा. तिसऱ्यांदा करायचं आहे. उजव्या पायाने करा. पूर्ववत आणा. खाली आणा. डावा पाय वर उचलायचा आहे. आपल्या कुठल्या कुठल्या हिप जॉईंट्सला ताण बसतोय त्याकडे लक्ष द्या. पुन्हा पूर्ववत आणा. खाली आणा. चौथ्यांदा करायचे आहे. आपले हिप जॉईंट्स मोकळे झालेले आपल्याला जाणवतात आणि जेवढं तुम्हाला पाय ओपन करता येईल तेवढा करा. म्हणजे मग त्या स्नायूंना बरोबर ताण जाणवतो आणि आपले मोबिलिटी वाढते आपल्या हिप जॉईंटमधली. आता आपल्याला गुडघ्यांसाठी हालचाल करायची आहे. तर हात वरती एकमेकांमध्ये गुंफवायचेत आणि वरती न्यायचेत. वरती ताणून घ्यायचेत. आता आपल्याला उजवा पाय वरती उचलायचा आहे, गुडघा, आणि हाताने टच करायचा आहे. करा. याच्यामध्ये रिदम ठेवायचा आहे. श्वास घेत हात वर, श्वास सोडत हात खाली.
पुन्हा श्वास घेत हात वर, श्वास सोडत हात खाली, गुडघावरती, हात खाली, गुडघावर, हात वर जाताना श्वास घ्यायचा, हात खाली आणताना श्वास सोडायचा. श्वासाबरोबर केलं तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये एक बदल करा. हात वरती जाताना श्वास घ्यायचा, फुंकर मारत श्वास सोडायचा तोंडाने. नाकाने श्वास घ्या, फुंकर मारत श्वास सोडा हात खाली येताना. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्या आणि तोंडाने फुंकर मारत श्वास सोडत हात खाली आणा. आता हे करून झाल्यानंतर आपल्याला लास्ट टाइम करा, आवर्तन पूर्ण करा आणि हात खाली आणा. आता भिंतीला टेकायचे. कमरेवरचा ताण आपण काढून टाकूया. याच्यामध्ये तुमचा कमरेवरचा ताण निघून जाणार आहे. भिंतीला टेकून उभं राहायचं आहे. उजवा पाय आपला फोल्ड करून पोटाला लावायचा आहे. गुडघ्याच्या खालनं हात घ्या आणि हाताला घट्ट मिठी मारा आणि जास्तीत जास्त पोटावर पाय दाबून घ्या. पाऊल जे आहे ते खालच्या दिशेने ताणून घ्या. जमिनीच्याकडे पाऊल ताणलेलं. कमरेच्या तिथे बघा ताण येईल, तिथे ती कंबर मोकळी होईल. तिथे या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं आहे. 30 सेकंद, 45 सेकंद या स्थितीमध्ये थांबा. कमरेवरचे ताण कमी करा. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. सावकाश हात खाली आणायचे आणि पाय खाली. आता दुसऱ्या बाजूने करायचे. आता डावा पाय फोल्ड करून घ्यायचा आहे. हाताने त्याला घट्ट मिठी मारायची आहे आणि ह्याच पद्धतीने आता पाऊल जे आहे ते खालच्या दिशेने जमिनीकडे, जे अंगठ्याचं टोक आहे ते जमिनीकडे, तिथे पण ताण जाणवेल बघा आणि पोटावर पण दाब येईल. कमरेचे स्नायू ताणले जातील. भिंतीला टेकून करतोय आपण, भिंतीचा आधार आपल्याला मिळालेला आहे. संथ श्वसन. कोणत्या कोणत्या स्नायूंवर ताण दाब येत आहेत त्याकडे लक्ष द्या. बाकीचे स्नायू शिथिल करा. बाकीचे स्नायू शिथिल केले की आसन स्थिर राहायला मदत होणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. सावकाश आपल्याला स्थिती सोडायची आहे. हात पूर्ववत आणायचे, पाय खाली आणायचे. छान. आता आपण खाली बसून पायाच्या घोट्यांच्या हालचाली करूया. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घेतलं तरी चालेल. ज्यांना बसण्यासाठी त्रास होत असेल त्यांनी उशी घेऊन कमरेखाली बसलात तरी चालेल. आधी पायाच्या बोटांची हालचाल करायची आहे. पायाची बोटं हे करून घ्या, दुमडून घ्या आणि ताणा. पुन्हा कॉन्ट्रॅक्ट, रिलॅक्स. पुन्हा सगळी बोटं आवळून घ्यायची आहेत, ताणायची आहे. जास्तीत जास्त आवळून घ्या आणि ताणा. तो ताण बरोबर त्या बोटांना जाणवला पाहिजे. फक्त बोटांची हालचाल करायची पायाच्या. ताणा जास्तीत जास्त. ताणा. पुन्हा करा. 5-5 वेळा करा. आता आपल्याला पाय पुढे ताणायचे आणि परत स्वतःकडे खेचून घ्यायचे. ताणा जास्तीत जास्त. अंगठा जमिनीकडे न्यायचा प्रयत्न करा. आता पाय स्वतःकडे खेचून घ्या जास्तीत जास्त खेचून. पुन्हा ताणून घ्या. 5 वेळा आपण ही हालचाल करणार आहे. पुन्हा स्वतःकडे खेचायचे. खेचा स्वतःकडे. ताणा जास्तीत जास्त आणि खेचा. पुन्हा ताणा आणि खेचा. ताणा आणि खेचा. आता दोन्ही पाय जे आहेत ते आतल्या दिशेने ठेवायचे. अंगठे जमिनीवर येतील असे. आणि तसेच आता बाहेरच्या दिशेने करंगळी जमिनीवर येईल ह्या पद्धतीने ठेवा. पुन्हा आतल्या दिशेने करंगळी जमिनीवर येईल ह्या पद्धतीने.
ही 5 वेळा करा. बाहेर आणि आत. त्यानंतर गोलाकार पाऊल फिरवायचे. गोलाकार पाऊल फिरवा. नाही, आतून बाहेर. दोन्ही पावलं आतमध्ये घ्यायची आणि मग सर्कल. बरोबर. पूर्ण लक्ष पायाच्या घोट्यांकडे, पायाच्या स्नायूंकडे. पायाच्या स्नायूंमधली पण ताकद वाढते आणि आपल्याला छान मसाज केल्यासारखं छान वाटतं याच्यामध्ये. सगळ्या घोटा पण आपला छान मोकळा होतो. पायाचे स्नायू मोकळे होतात, गुडघ्याचे स्नायू मोकळे होतात. गुडघेदुखी असेल तर ते गुडघेदुखी एकदम कमी झालेली जाणवते याच्यामुळे, या पायाच्या हालचाली केल्यानंतर. आता आतून बाहेर विरुद्ध बाजूनी करा. विरुद्ध बाजूनी करायचं आहे. विरुद्ध बाजूनी 5 वेळा. पूर्ण लक्ष घोट्याचे आणि पायाच्या स्नायूंकडे. घोट्याकडे आणि पायाच्या स्नायूंकडे. तुम्हालाच रिलॅक्स वाटेल याच्यामध्ये. आता ही हालचाल थांबवायची आहे. आपण आता हाताच्या बोटांची हालचाल करूया. हाताच्या बोटांची हालचाल आपली बसून आपण करणार आहोत. तर पहिल्यांदा सगळे हे जे जॉईंट्स आहेत ते वाकवायचे आणि ताणायचे. हे 5 वेळेला करा. दोन्ही हातांनी करायचे. हे झाल्यानंतर आपले हे जॉईंट्स, पहिला जॉईंट, दुसरा, तिसरा आणि अशी मूठ वळायची. पुन्हा ताणायचं. पुन्हा हे ह्या पद्धतीने वळायचे, ताणायचे. हे करा म्हणजे मग ह्याच्यामध्ये ॲक्युप्रेशरचे पण पॉईंट दाबले जातात आणि हे बोटांचे जॉईंटचं आरोग्य चांगलं राहतं. कारण आपण दिवसभर हेच वापरत असतो वेगवेगळ्या पद्धतीची कामं करताना. ह्या पद्धतीने. आता अंगठ्याची फक्त हालचाल करायची. दोन्ही हातांनी करायची. हे 5 वेळा ही करायची. त्यानंतर अंगठामध्ये ठेवून मूठ वळायची, ताणायची, वळायची, ताणायची, वळायची, ताणायची. या पद्धतीने ही हाताच्या बोटांची हालचाल करायची. त्यानंतर तुम्हाला बाकीची माहिती आहे की हात जमिनीवर ठेवून एक एक बोट वरती उचलायचं. ते तुम्ही नंतर करा. आणि आपण जशी कणिक मळतो तशी रुमाल असा जास्तीत जास्त हे करायचं. ह्या पद्धतीने बोटांच्या हालचाली करायच्या. हाताच्या बोटांच्या हालचाली करा. आपली बोटंसुद्धा, हातालासुद्धा ते सगळं जाणवतं. हात असे बोटांचे स्नायू पण मोकळे झालेले आपल्याला जाणवतात. ते आपण कधी एवढ्या हालचाली दिलेल्या नसतात जॉईंटला आणि ते एकदम छान वाटतं हाताला आणि सगळे ते जॉईंट मोकळे झालेले आपल्याला जाणवतात. हालचाली थांबवायच्या आहेत. ह्या आपण साधारण सगळ्या सांध्यांच्या हालचाली आज आपण सिक्वेन्सली घेतलेल्या आहेत. ह्याच्यामधल्या पण अजून बऱ्याच हालचाली आपण केल्या होत्या. पण ह्या बेसिक हालचाली जरी रोज केल्या तरीसुद्धा तुम्हाला खूप छान वाटतं आणि सांधेची मोबिलिटी वाढते आणि तिथला जो वाताचं जे साठलेला वात आहे तर तो संतुलित राहायला मदत होते. आता आपण याच्यानंतर मुद्रांचा अभ्यास करणार आहोत. आपण आता सगळ्या सांध्यांच्या हालचालीचा अभ्यास केला. आता आपण थोडासा मुद्रांचा अभ्यास करणार आहोत. तर ज्या हस्तमुद्रा आहेत त्यातल्या काही हस्तमुद्रा आपण करणार आहोत. सगळ्याच हस्तमुद्रा बघणं शक्य नाही, पण आपल्या सांध्यांसाठी ज्या आवश्यक असलेल्या ज्या हस्तमुद्रा आहेत तर त्या आपण बघणार आहोत. थोडी मागे सरकली तरी चालेल, कारण आपल्याला त्या गुडघ्यावरच ठेवायच्या. खाली काहीतरी घे बसायला, मॅट वगैरे, जमिनीवर बसू नको.
ह्या मुद्रांचा अभ्यास तुम्ही कधीही करू शकता. तर यातल्या ज्या सांध्यांसाठी उपयोगी असलेल्या काही मुद्रा आपण बघणार आहोत. तशा सांध्यांसाठी उपयोगी असलेल्या बऱ्याच मुद्रा आहेत, पण त्यातल्या काही मुद्रा आज आपण बघणार आहोत. तर पाठीचा कणा सरळ ठेवून आपण नेहमी बसतो तसंच बसायचं आहे आणि आपण नेहमी ज्ञानमुद्रा करतो. तर त्या पद्धतीनेच आपल्याला आपल्या इथे जिथे आपला मनगट आणि गुडघ्याचा जॉईंट असतो तर तिथे आपल्याला ते जॉईंट एकमेकांवर येतील ह्या पद्धतीने आपल्याला हात ठेवायचा आहे. पाठीचं भिंतीला टेकून तुम्ही बसलात, कमरेखाली उशी घेऊन तुम्ही बसलात तरी चालणार आहे. तर पहिली जी मुद्रा आहे ती आहे प्राणमुद्रा. जसं आपण अशी बंदूक करतो तसंच आहे ही मुद्रा, की आपली करंगळी आणि त्याच्या शेजारची अनामिका आणि अंगठा ही तिन्ही बोटं एकत्र करायची आहेत आणि तर्जनी आणि मध्यमा ही 2 बोटं एकमेकांना टेकलेली ठेवायची आहेत. ही झाली प्राणमुद्रा. तर ही प्राणमुद्रा आपल्याला गुडघ्यावर ठेवायची आहे. त्यानंतर ह्या मुद्रेचा मंत्र आहे तो आपण मंत्रजप करणार आहे. ह्या मुद्रेमुळे काय होतं तर आपल्या सगळ्या सांध्यांमध्ये ऊर्जेचा पुरवठा चांगला होतो. ओव्हरऑल आपल्याला सगळ्यात ऊर्जेचा पुरवठा मिळतोच, पण ह्या प्राणमुद्रेमुळे तो अधिक चांगला मिळतो. ही तुम्ही चालताना वगैरे पण ही मुद्रा करून जर चाललात तर तुम्हाला दम लागत नाही. किंवा डोंगर चढत असाल आणि त्यावेळेला तुम्ही ही मुद्रा केली तर तुम्हाला दम लागणार नाही. आणि ह्या संधी ज्या आहेत आपले जॉईंट्स आहेत त्या जॉईंट्सला ऊर्जा चांगल्या प्रकारे या मुद्रेमुळे मिळते. तर ह्या मुद्रेचा जप आपण करणार आहे. त्या मुद्रेचा जप आहे ओम प्राणाय नमः ओम. हा आपण 11 वेळेला करणार आहे. तुम्ही घरी 21 वेळेला केला तरी चालणार आहे, 108 वेळा केलात तरी चालणार आहे. किंवा नुसतं तुम्ही चालताना ही मुद्रा करून चालत असाल, नुसता बसला आहात टी व्ही बघत तरी ही मुद्रा करून तुम्ही बसलात तर ह्या हस्तमुद्रा लगेच त्याचं काम करायला सुरुवात करतात. एक 20 मिनटं 20-25 मिनटं तरी एक मुद्रेचा अभ्यास केला पाहिजे. 20 मिनटाच्या वर जर ह्या मुद्रांचा अभ्यास केला तर त्याचा चांगला फायदा होतो. तर आत्ता आपण फक्त हा जप जो आहे तो 11 वेळेला म्हणूया. तर डोळे मिटून घ्यायचे आहेत, पूर्ण लक्ष श्वासावर. ओम प्राणाय नमः ओम. 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 आपल्याला जी ऊर्जा जाणवते, ऊर्जेचा स्तर वाढलेला जाणवतोय त्याकडे लक्ष द्या. बोटांच्या टोकावर आपल्याला ऊर्जा जाणवेल त्याकडे लक्ष द्या. तळव्यावर ऊर्जा जाणवेल. सावकाश डोळे उघडा. आता आपण पुढची जी मुद्रा बघणार आहोत ती अपान वायू मुद्रा आपण बघणार आहोत. तर ही अपान वायू मुद्रा आपल्याला या पद्धतीने करायची. जसं आपण लहानपणी हरिण करत होतो तशी ही मधली 2 बोटं आणि अंगठा हे एकमेकांना लावायचे आणि ह्या पद्धतीने ही अपान वायू मुद्रा करायची. ही अपान वायू एका हाताने प्राणमुद्रा, एका हाताने अपान मुद्रा असा तुम्ही रोज अभ्यास केला तरीसुद्धा चालेल. पण आपल्याला पचनाचे वगैरे काही त्रास असतील तरीसुद्धा ह्या अपान वायू मुद्रेने पचनाचे त्रास आपले निघून जातात. तर ही अपान वायू मुद्रा जी आहे ती आपल्या सांध्यांमध्ये काही अशुद्धी असेल ती काढून टाकण्यासाठी या अपान वायू मुद्रेचा उपयोग होतो.
तर ती अशुद्धी किंवा दूषित काही असेल तर ते निघून जाण्यासाठी म्हणून ह्याचा उपयोग आपल्याला होणार आहे. तर ही अपान वायू मुद्रा दोन्ही हातांनी करायची आहे आणि अपान वायू मुद्रेचा जप आपण करणार आहोत. तर अपान वायू मुद्रेचा डोळे मिटून घ्यायचे, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले. अपान वायू मुद्रेचा जप आपण करूया. ओम अपानाय नमः. ओम 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 ओम अपानाय नमः. ओम. आपल्याला जे ह्याच्या टोकाला जी एनर्जी जाणवते, बोटांच्या टोकाला, तळव्यांमध्ये, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. मन शांत, पूर्ण लक्ष श्वासावर आणि आपल्या शरीरामधल्या जे जॉईंट्स आहेत त्यातली अशुद्धी निघून जाते आहे, त्यातली अशुद्धी निघून गेलेली आहे अशी भावना करायची आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश डोळे उघडायचे. आता आपल्याला पुढची जी मुद्रा करायची ती वायू मुद्रा करायची. तर आपली पुढचं जी तर्जनी जी आहे ती अंगठ्याच्या मुळाला लावायची आणि त्याच्यावर अंगठा ठेवायचा आहे. ही जी तर्जनी आहे ती अंगठ्याच्या मुळाला लावून त्यावर अंगठा ठेवायचा. ही वायुमुद्रा आपल्याला इथे करायची. ही वायुमुद्रा करा. डोळे बंद करा. ह्या वायुमुद्रेला काही आपण जप करणार नाही आहोत. तर ह्या वायुमुद्रेमुळे आपले जे वाताचे विकार असतात ते बरे व्हायला मदत होते. ह्याच्यामध्ये सायटिका, गुडघेदुखी बरी व्हायला मदत होते. आपल्या वायूचं संतुलन राहण्यासाठी, वाताचं संतुलन राहण्यासाठी या मुद्रेचा उपयोग होतो. तर ही मुद्रा केल्यानंतर आपल्या हाताच्या तळव्यांवर आणि हाताच्या बोटांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. तिथे आपल्याला जाणवेल एनर्जीचा स्तर तिथे जाणवतो, आपल्याला ऊर्जेचा स्तर जाणवतो. त्याकडे लक्ष द्यायचं आहे. पूर्ण लक्ष हाताच्या तळव्यांवर आणि बोटाच्या पुढच्या टोकांवर. पाठ सरळच आहे, मान सरळच आहे. पूर्ण लक्ष आपल्याला जी ऊर्जा जाणवते त्यावर. यामुळे आपल्या संधींमध्ये म्हणजे जॉईंट्समध्ये ज्या सूज असते किंवा पेन असतो तो कमी व्हायला मदत होते. तर ह्या प्रत्येक मुद्रा ज्या आहेत त्या कमीत कमी 20 मिनटाच्या वर केल्यानंतर त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला मिळतात. ह्या मुद्रा तुम्ही कुठेही बसलात, प्रवास करत असाल तेव्हा जरी करून बसलात तरी चालतात. फिरत असाल तेव्हाही तुम्ही या मुद्रा करू शकता. केव्हाही या मुद्रा तुम्ही चालताना, फिरताना, उठताना, बसताना अशा करू शकता. आपल्याला जी एनर्जी जाणवते आहे बोटांना आणि तळव्यांना त्याकडे लक्ष द्या. आता या वायुमुद्रेबरोबर प्राणमुद्रा पण केली. एका हाताने जर तुम्ही प्राणमुद्रा केली आणि एका हाताने वायुमुद्रा केली
कानदुखी कमी व्हायला सुद्धा ह्याचा उपयोग होतो. कान दुखत असेल त्यावेळेला जर केली तर ह्याचा चांगला उपयोग होतो. सावकाश आपल्याला आता डोळे उघडायचे आणि आपल्याला आता आपण जे श्वसन प्रकार शिकलेलो आहोत त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि त्याचबरोबर आज आपण थोडासा वेगळा अभ्यास करणार आहोत. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटतं आहे ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा, कारण हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं सेशन आज आपण घेतलेलं आहे. आणि हे संधी आणि संधीसाठी असल्यामुळे जॉईंट्सवर उपयोगी असं हे घेतलेलं आहे आणि ते कोणालाही करता येईल असं घेतलेलं आहे. अतिशय सोपे प्रकार आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत. तर आता आपल्याला बटरफ्लाय पोझिशन करायची. ज्यांना कमरेला वगैरे त्रास असेल त्यांनी उशीवर बसून करा. आणि ह्या पोझिशनमध्ये आपल्याला कपालभातीचा अभ्यास करायचा आहे. पण आजची कपालभाती करताना तुम्ही काय करायचं आहे, नाकाने श्वास म्हणजे हे तोंडाने कपालभाती करायची, फुंकर मारत कपालभाती करायची आहे. हात गुडघ्यावर ठेवायचे आणि गुडघे खाली जमिनीवर दाबायचे. पाय जास्तीत जास्त जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कमरेला त्रास असेल तर खाली उशी घेऊन बसायचं आहे आणि ह्याच्यामध्ये फुंकर मारत आपल्याला कपालभाती करायची आहे. त्यावेळेला तुमचं पोट व्यवस्थित आतमध्ये कपालभाती व्यवस्थित जमेल याच्यामध्ये. तर डोळे मिटून घ्या, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले. आज आपण 50-50चे 2 राऊंड करणार आहोत कपालभातीचे. चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास भरून घ्या आणि फुंकर मारत तोंडाने कपालभाती करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 40. 1 2 3 4 5 6 7 8 9 50. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. मन शांत. फुंकर मारत आपण कपालभाती केल्याने आपल्या शरीरामधली अशुद्धी बाहेर पडलेली आहे. अजून एक आवर्तन आपण 50 करणार आहोत. श्वासावर लक्ष केंद्रित करा. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. फुंकर मारत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 40. 1 2 3 4 5 6 7 8 9 50. संथ श्वसन. डोळे बंदच ठेवायचे आणि आता पायाचे तुम्ही पद्मासन किंवा स्वस्तिकासन घालायचे किंवा अर्धपद्मासन, जे तुम्हाला सोयीचं वाटेल ते घाला. हाताची ज्ञानमुद्रा. डोळे बंदच आहेत. आपण सितकारी प्राणायाम शिकलेलो आहोत. प्राणायाम नाही म्हणता येणार, पण श्वसनाचा प्रकार आपण शिकलेलो आहोत आणि भ्रामरी शिकलेलो आहोत. तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आज आपण सितकारीनी श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना भ्रामरीचा आवाज गुंजारव करत करत आपल्याला श्वास सोडायचा आहे. या पद्धतीने दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण करणार आहोत. श्वास घेताना सितकारी आणि श्वास सोडताना भ्रामरी. पूर्ण लक्ष श्वासावर.
चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सितकारीने श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि भ्रामरीने श्वास सोडायचा आहे. भ्रामरी करत दोन्ही नाकपुड्यांनी श्वास सोडत सोडत भ्रामरी करत करत श्वास सोडायचा आहे. सितकारी पूरक, भ्रामरी रेचक. श्वास घेताना सितकारी, श्वास घेताना श्वास सोडताना भ्रामरी. भ्रामरीचा जो आवाज आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. सितकारी पूरक, भ्रामरी रेचक. सितकारी पूरक, भ्रामरी रेचक. सितकारी पूरक, भ्रामरी रेचक. सितकारी पूरक, भ्रामरी रेचक. ध्वनीवर मन एकाग्र करा. सितकारीने श्वास घ्या, भ्रामरीने श्वास सोडा. पुन्हा एकदा लास्ट टाइम. सितकारी पूरक, भ्रामरी रेचक. डोळे बंदच ठेवा. पाठीचा कणा सरळच आहे, मान सरळच आहे. हाताची ज्ञानमुद्रा आहे. हाताच्या तळव्यांवर बोटांना जी ऊर्जा जाणवतीये त्याकडे लक्ष केंद्रित करा. हाताच्या तळव्यांना आपल्या बऱ्यापैकी ऊर्जा जाणवत असेल त्यावर लक्ष केंद्रित करा. आपल्या ऊर्जेचा स्तर वाढलेला आहे. माझी सूचना मिळेपर्यंत डोळे बिलकुल उघडू नका. पूर्ण लक्ष श्वासावर, श्वासाकडे साक्षीभावाने बघा. श्वासाबरोबर आपोआप जी पोटाची हालचाल होतीये त्याकडे लक्ष द्या. मन भ्रामरीमुळे एकदम शांत झालेलं आहे. ध्यानाच्या अगोदर जर तुम्ही भ्रामरीचा अभ्यास केला तर तुम्हाला ध्यान चांगलं लागतं. ज्यांना झोपेचा काही प्रॉब्लेम असेल त्यांनी झोपेच्या अगोदर भ्रामरी केली तर झोप चांगली गाढ आणि शांत झोप लागते. त्यामुळे रोज झोपायच्या अगोदर 11 वेळेला भ्रामरी करायची आणि मग झोपायचं. मन खूपच शांत झालेलं आहे. प्रार्थना. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांती. मन खूपच शांत झालेलं आहे. त्या शांततेचा अनुभव घ्यायचा आहे. सावकाश दोन्ही हात डोळ्यांवर न्यायचे आहेत. त्या दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये सावकाश डोळे उघडायचे आहेत. आपल्या सगळ्या शरीराला जागृत करून घ्यायचं आहे. प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे. आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत त्या स्थानाची जाणीव करून घ्यायची आहे.
हाताची पायाची हालचाल करून घ्या. पाय सरळ करा, पायाच्या बोटांची हालचाल करून घ्या, घोट्यांची हालचाल करून घ्या, हाताची, मनगटाची, सगळं शरीर जागृत करून घ्या आणि मग आपल्या कामाला लागा. आजचा योगाभ्यासामध्ये नक्कीच एक वेगळी अनुभूती तुम्हाला आली असेल आणि तुम्हाला आजचा योगाभ्यास कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. यूट्यूबच्या चॅनलवर कमेंटमध्ये लिहा, व्हॉट्सअपला असाल तर व्हॉट्सअपमध्ये मेसेजमध्ये लिहा. धन्यवाद. उद्या आपण परत भेटूया.